नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. यश सगळ्या पत्रकारांच्या समोर मोठ्या आवाजात म्हणतो, विद्या वहिनी तुम्ही घर सोडून जाण्याची काही गरज नाहीये, तुम्ही इथेच राहणार आहात. आता विद्याला खूप आनंद झालेला असतो. लगेच रागाने अमृता आणि यमुना आतमध्ये निघून गेलेले असतात. बाबा आता जावई बापूंना म्हणतात, माझ्या पोरीला पदरात घ्या जावई बापू, आणि रडत अगदी डोळे पुसत ते तिथून निघून गेलेले असतात. कावेरी आता सगळ्या पत्रकार मंडळींना म्हणते, तुम्ही जा आता, मला कुठली बातमी वगैरे द्यायची नाहीये. यश त्यांना ढकलत डायरेक्ट दरवाजाच्या बाहेर नेऊन घालतो. कॅमेरा बंद करा आणि आता ऐकलाय ना, बातमी वगैरे काही द्यायची नाहीये, मग चला निघा तुम्ही, आणि बातमी वगैरे आली नाही पाहिजे, नाही तर माझ्याशी गाठे. आता आम्ही सांगितलंय की आम्हाला बातमी द्यायची नाहीये. बिचारी विद्या रडत तिथेच उभी राहिलेली असते आणि लांबून ती कावेरीकडे बघत असते. कावेरीची थोडीशी काय मदत केली किंवा प्रेमाशी वागायला गेली, एवढी मोठी शिक्षा मिळालेली असते की डायरेक्ट तिला माहेरीच काढून देण्याचा निर्णय घेतलेला असतो माने. यश आता त्या पत्रकार मंडळींना बाहेर आणतो अंगणामध्ये आणि म्हणतो, सॉरी आम्ही खूप ओरडलो तुमच्यावर, सॉरी, पण घरच्यांसमोर मला हे नाटक करायलाच लागलं. खरंच थँक्यू, मला एवढी मोठी मदत केली आहे तुम्ही. आणि खिशातून पैशाचं पाकिट काढतो आणि त्या पत्रकारांच्या हातात देतो. थँक्यू सो मच. तेही थँक्यू म्हणतात आणि तिथून निघून गेलेले असतात. यशला खूप आनंद होतो की जो काही प्लॅन केलाय अगदी सक्सेस झालेला असतो आणि विद्या वाचलेली असते. नाहीतर विद्या आज निघून गेली असती तर कायमची. माने परत तिला कधीही घरात घेतलं नसतं हे यशला माहितीये. माचा राग काय, पण पत्रकार मंडळींची भीती दाखवल्यामुळे मा शांत झाली आणि तुला हवं ते कर असं म्हटली. त्यामुळे यशचं आणि कावेरीचा जो प्लॅन होता तो सक्सेस होतो आणि बिचारी विद्या माहेरी जाण्यापासून वाचते आणि कायमची इथे राहिलेली असते. सगळं काही आता छान झालेलं असतं. कावेरी आता विद्याच्या जवळ येते आणि शांत व्हा बरं, आता सगळं काही झालंय ना छान, मग रडू नका. विद्या बिचारी खूप रडायला लागलेली असते. वहिनी चांगल्या मनाने तुमची ओटी भरायला गेले आणि बघा की हे काय झालं. हो, आता सगळं काही झालंय ना चांगलं, मग एवढा विचार कशाला करताय आणि रडू नका बरं तुम्ही. तेवढ्यात काय तो यश आलेलं असतो पळत पळत. विद्या आता थँक्यू सो मच असं म्हणते कावेरीला आणि डोळे पुसत तिथून आता तिच्या रूम मध्ये गेलेली असते. यश मात्र कावेरीच्या समोरून उभा राहतो आणि तिच्याकडे बघतच थांबलेला असतो. कावेरीशी काही बोलत नाही. तो कावेरीच्या हाताला पकडतो आणि जरा आधार देऊन एकमेकाच्या डोळ्याने खुणवतात की सगळं काही ठीक झालंय. आता दोघांनाही बरं वाटलेलं असतं, कावेरीला सुद्धा आणि यशला सुद्धा, की सगळं काही छान झालंय, प्लॅन केलाय तो वर्कही झाला आणि विद्या वहिनी इथे थांबली आणि माचा रागही आता शांत होईल हळूहळू. त्यामुळे सगळं काही व्यवस्थित झालेलं असतं. इकडे आता यमुनाला जी शिक्षा दिलेली असते की घरच्या सगळ्या लोकांची कपडी यमुनाने स्वतः धुवायची. यमुनाला ती करायलाच लागते, कारण शिक्षा दिली म्हणजे ती करावी, पूर्णच करायला लागते. यमुना अशी काय चिडलेली असते, अगदी राग आदळआपट करते आणि सगळं काही कपडे वगैरे धुत असते. मला शिक्षा मिळाली आहे त्या कावेरीमुळे आणि मी काय त्या कावेरीला सोडत नसते. कावेरीने शहाणपणा केला आणि मला शिक्षा मिळून दिली का? आता मात्र मी कावेरी जसे कपडे धुते ना, तसे एक दिवस या कावेरीला नक्कीच धुणार आहे. अशी काय ह्या कावेरीला धुणार. अगदी जोरात ते कपडे पिळत असते आणि हे बोलत असते, अगदी मोठ्याने ती बोलत असते, कारण ती खूप चिडलेली असते की मला कपडे धुवायला मिळाले, कपडे धुवायला लावले, मला कपडे धुवायला लावले, ही गोष्ट मी कधीही विसरणार नाही. या घरची मुलगी आहे मी आणि माने सुद्धा मला स्वतःला एवढ्या लोकांचे कपडे धुवायला लावले, तेही त्या हलकट कावेरीमुळे. कावेरीला काय मी सोडत नसते. सारखी कावेरीचा जाप चाललेला असतो आणि जोरात ते कपडे घेऊन त्या दगडावरती आपटत असते. तेवढ्यात काय ती कावेरी आलेली असते आणि लांबून बघून तिला हसायला लागते. तिच्या हातामध्ये ही आणखीन 2 कपड्याच्या बकेट आणलेले असतात आणि जोरात हसते आणि तिच्या समोरून उभी राहते. काय गये, काय इथे आणि काय आली एवढी हसत? कसं आहे ना, कपडे धुता बघितलेले स्वप्न कधीच पूर्ण होत नसतात. फक्त कपडे धुवायचे एवढंच काय ते स्वप्न पूर्ण होतं. बरं चला, आता स्वप्न बघताच आहे तर एवढे 2 बकेटही कपडे धुवा, म्हणजे तुमची शिक्षा कशी पूर्ण झाल्यासारखी वाटेल. आणि हो, मला जर काही करायचं असेल तर डायरेक्ट करा, असं कपडे धुताना प्लॅनिंग वगैरे करू नका, कळालं का? आणि जोरात ही कावेरी हसत असते यमुनाकडे बघून. तसा ह्या यमुनाला कावेरीचा राग येत असतो आणि ती अजूनच चिडलेली असते. यमुना आता चिडते आणि म्हणते, कावेरी तू आज गेलीस, आणि बकेटमधलं पाणी घेऊन या कावेरीच्या अंगावर टाकायला लागते. कावेरी पटकन खाली वागते आणि जी सुकलेल्या साड्या असतात त्यांच्यावर ते पाणी पडतं आणि सगळ्या साड्या ओल्या होतात. अरे रे 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 रे, सुकलेली साडी परत ओली झाली.
तुमचंच काम वाढलं, आता धुता का परत ती साडी? मी काय म्हणते, जो काय राग आहे हा कपड्यांवर काढा ना, रागही निघून जाईल आणि कपडेही स्वच्छ धुतले जाईल. माझा ऐका, खरंच फायदा होईल. अजिबात नाही. माने फक्त या घरातल्या लोकांचे कपडे धुवायला लावलीये, मी याच घरातल्या लोकांचे कपडे धुणार आहे. मी तुझे कपडे धुणार नाही. कावेरी म्हणते, छे छे, माझे कपडे कसे देईल मी? या घरात आल्यापासून तुम्ही इकडचा तांब्या इकडं केलेलं बघितलेलं नाहीये. कामाची कसली अपेक्षा करायची? तुम्हाला काम करायची सवय नाहीये, फक्त आयतं खायचं एवढंच काय तुम्हाला माहितीये. बरोबर, कपडे धुणं तर खूप लांब, आणि जरी कपडे धुवायला दिले तर स्वच्छ निघतील याची काय गॅरंटी? त्यामुळे मी ती रिस्क घेणार नाहीये. हे कपडे माझे नाहीच आहे. विद्याताईंच्या बाबांचा शर्ट इतक्या लांबून इथे आले त्यामुळे तो खराब झाला, हा स्वच्छ धुवून ठेवायचा. बाकीची सगळी बकेटमधली कपडी ही स्वच्छ धुवायची. कळतंय ना तुम्हाला? खरा बरं, जमेल ना सगळं करायला? आता कावेरी मुद्दाम हिला चिडायला लावते आणि तिथून आता निघून चाललेली असते. जाता जाता म्हणते, तोंड चालवायची सवय ना, आज पहिल्यांदाच हात चालवायला लागताय. बघू हात चालतात की तोंड. चला येऊ का मी आता? कावेरी तिथून निघून गेल्यावर लगेच यमुनाने वकील साहेबांना फोन लावलेला असतो आणि वकील साहेबांची काहीतरी बोलते, मला खूप महत्वाचं काम आहे, तुम्ही लवकरात लवकर तेवढं काम पूर्ण करून मला भेटायला या, असं सांगितलेलं असतं यमुनाने त्या वकील साहेबांना. इकडे आता कावेरीच्या रूममध्ये यश आलेला असतो आणि दार वाजवतो. जेव्हा दार उघडल्यावर बघते, अरे तुम्ही प्लीज इथे येऊ नका. माने जर बघितलं तर अजून राडा होणार आणि यमुनाने बघितलं तर वाटच लागणार आहे. प्लीज तुम्ही इथून निघून जा. यश काय जायला तयार नसतो. इतकी घाबरलेली असते ही कावेरी. विद्याताईंवर चिडल्या तेव्हा काय शिक्षा दिली बघितलं ना? तुमच्यावर जर चिडल्या तर काय शिक्षा देईल याचा विचारही करू शकत नाहीये मी. प्लीज तुम्ही इथून निघून जा. यश म्हणतो, हो हो, अगं थांब, एवढी कसली पॅनिक होतीये? मी काय सांगतोय ऐकून तर घे जरा. शांत बस बरं तू आधी. यश आता खिडकीतून उडी मारून आतमध्ये आलेला असतो आणि ही जेव्हा दरवाजा लावायला जाते, माघारी फिरते, ती यश कावेरीला पकडतो आणि अगदी घट्ट अशी जवळ घेतलेली असते तिला आणि एकदम शांत बसायचं, अजिबात बडबड करायची नाही. एकटक ह्या कावेरीला बघत थांबलेला असतो यश आणि कावेरी ही अगदी स्तब्ध झालेली असते. तीही यशकडे बघत असते. यशने आता कावेरीसाठी गिफ्ट आणलेलं असतं. हे देणार होतो मी तुम्हाला, तुम्हाला काय वाटलं? डोळे का मिटले? आता कावेरी लाजलेली असते. यश स्वतःच्या हाताने कावेरीच्या गळ्यामध्ये ती चेन घालतो आणि म्हणतो, हे बघा, ही चेन अजिबात गळ्यातून बाजूला झाली नाही पाहिजे. मी दिली आणि ती कधीच काढायची नाही. नवरा असूनही स्वतःच्या हाताने मंगळसूत्र घालू शकलो नव्हतो, म्हणून स्पेशल चेन तुमच्यासाठी. पण लक्षात ठेवायचा, गळ्यातून उतरवायची नाही कधीच. यश म्हणतो, कावेरी तुम्ही खूप ग्रेट आहात. सगळे तुमच्यावर चिडले, सगळे रागराग करताय, तुमच्याशी कुणी बोलतही नाहीये, तरीही तुम्ही अगदी शांतपणे या घराला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि या घरासाठी काहीतरी चांगलं व्हावं असंच तुम्हाला वाटत असतं. एवढा शांतपणा, एवढे पेशन्स तुमच्याकडे येतात तरी कुठून? एवढी घरात चिडचिडे, एवढा आरडाओरडा आहे, सगळे तुम्हाला ब्लेम करताय. आणि हो, माता काय चिडलीये तुमच्यावर, तरीही तुमच्यावर काही परिणाम होत नाही आणि अगदी शांतपणे सगळं काही करता. बिचारी विद्यावहिनी आज निघून गेली असती कायमची, पण तुम्ही सगळं काही केलं आणि विद्यावहिनी वाचली. कारण माझा राग तर तुम्हाला माहितीच आहे ना. मी खूप लकी आहे कावेरी, मला तुमच्यासारखी बायको मिळाली आहे. आय एम व्हेरी लकी. कावेरी म्हणते, मी पण तर लकी आहे ना, तुमच्यासारखा नवरा मिळालाय मला. कावेरी, पुढचे 7 जन्म काय कधीच तुम्हाला गमवायचं नाहीये. कायम तुमच्याशीच मला संसार करायचा आणि तुमची साथ मला हवी आहे. कावेरी आणि यश खूप रोमॅन्टिक झालेले असतात आणि खूप जवळ आलेले असतात. गोड गोड अशा त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात. यश आणि कावेरी एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात. अगदी प्रेमाने ते जवळ आलेले असतात. निवांत वेळ त्यांना आत्ता मिळालेला असतो. सारखं कोणी ना कोणीतरी असतं, त्यामुळे त्यांना एकत्र येता येत नाही किंवा भेटताही येत नाही. आता यशनी बरोबर संधी साधलेली असते आणि निवांत असा तो कावेरीकडे आलेला असतो. घट्ट मिठी मारलेली असते. अगदी प्रेमाने कावेरीला जवळ घेतलेलं असतं. कावेरीलाही खूप छान वाटतं आणि दोघंही आता निवांत असे झालेले असतात. इकडे आता वेगळंच काय चाललेलं असतं. मोहित आलेला असतो आणि खूप आरडाओरडा करतच आलेला असतो. यामी बाहेर ये पटकन. अगं यामिनी बाहेर येतीस का? हॉलमध्ये जोऱ्या जोऱ्यात असा आरडाओरडा करत असतो आणि यामिनीला आवाज देत असतो. अगदी घर त्याने अगदी दणानून टाकलेलं असतं. यामिनी पटकन बाहेर ये, यामिनी पटकन बाहेर ये, जोऱ्या जोरात असा ओरडत असतो. आता कावेरी आणि यश एका रूम मध्ये असतात. यश म्हणतो, मी बाहेर जातो, मग जरा वेळाने तूही बाहेर ये, एकदम आपण दोघांनी बाहेर जायला नको. म्हणून यश आधी आलेला असतो. काय झालंय मोहित जिजू,
काय एवढे पॅनिक होतात? तुम्ही शांत व्हा, मी बोलवतो की. तुम्ही काय झालंय सांगताय का मला? तेवढ्यात काय ती यमुना आलेली असते आणि यमुना म्हणते, काय रे, तुला काही कळतं का? घरात येण्याची ही पद्धत आहे आणि कसला हा आरडाओरडा लावलाय? जरा शांत हो की. तुला आहेत का मॅनर्स? वकिलाकडून हे डिवोर्स पेपर मागितले आणि मॅनर्स माझे काढतीये तू? तुला कळतंय का यामी? आता हसायला लागलेली असते आणि हसून ती यशकडे बघत असते. आता ह्या यमुनाच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लॅन आलेला असतो आणि तो सक्सेस करण्यासाठी तिने डिवोर्स पेपर मागितलेले असतात. ती आता तिच्या नवऱ्याकडेही बघते आणि यशकडे बघते. दोघांकडे बघत ती हसत असते आणि हा सगळा तमाशा बघून अमृताला मात्र खूप मज्जा येत असते. तिथं काय सगळ्या तमाशाची मज्जा घेत असते, अगदी लांब उभा राहून. विद्यालाही टेन्शन येतं, डिवोर्स पेपर का मागितले असतील यमुनाताईने? आता हे यमुनाताईच्या डोक्यात नेमकी काय चाललंय? बिचारी विद्या आधीच भित्रट असते आणि ही यमुना काय करेल आणि काय नाही ही कुणाला सांगता येत नाही. त्यामुळे ती बिचारी आता खूप घाबरलेली असते आणि विचार करते. मोहित म्हणतो, प्रॉब्लेम कितीही मोठा असू दे, काहीही होऊ दे, पण त्याच्यावर शांतपणे विचार केला की प्रॉब्लेमचं सोल्युशन हे मिळतंच. लगेच टोकाचा निर्णय घेण्याची काही गरज नसते. आणि एवढा कसला तुला राग आलाय की इतका टोकाचा निर्णय घेतलाय? तुझं डोकं जरा शांत ठेवत जा की. एवढी काय चिडचिड करते आणि लगेच इतका टोकाचा निर्णय घेतला की डिवोर्स पेपरच मागितले. तुला काही वाटत नाही का ग? जरा सुद्धा काही वाटत नाही? यमुना म्हणते, आधी मला सांग, तुला कसं कळलं की मी डिवोर्स पेपर मागितलेत आणि डिवोर्स पेपर घेऊन माझ्याकडे कसं आलाय डायरेक्ट तू? अगं, आपल्या बाळाचा तरी विचार केला असता, पाचचा जर विचार केला असता तर डिवोर्स पेपर पर्यंत गोष्ट गेलीच नसती. बसून शांतपणे आपण सगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन काढलं असतं. पण यामिनी, मला तुझं हे कळतच नाहीये, नेमकी काय चाललंय? डायरेक्ट डिवोर्स पेपर आणले तू? अगं, तुझ्या डोक्यात तरी नक्की काय? अरे, झालं असेल तुझं तर मी जे प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर देतो का? तुला कसं कळलं की मी डिवोर्स पेपर मागितलेत? अरे इन्स्पेक्टर आहे मी, ओळखी आहेत माझ्या आणि तेवढं कॉन्टॅक्ट सुद्धा आहे माझं. त्या वकिलाच्या असिस्टंटने मला पेपर आणून दिलेत. तुझं नेमकी काय चाललंय ना? मला कळालं नसतं त्या असिस्टंटने मला पेपर दिले नसते तर. मूर्ख आहेस काय रे? असिस्टंट पक्का मूर्ख या. हे डिवोर्स पेपर मी आपल्यासाठी मागितलेच नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज झाला. तूही विचार न करता डायरेक्ट माझ्याकडे आला आणि तो असिस्टंट त्याहूनही मूर्खा तुझ्याकडे लगेच पेपर आणून दिले. हे डिवोर्स पेपर मी आपल्यासाठी मागितलेलेच नाहीये. मागितले असते तर डायरेक्ट तुला लीगल नोटीस नसती आली का? अरे, हे डिवोर्स पेपर मी दुसऱ्या कोणासाठी साठी आणलेत. हे तू कशाला घेऊन आलास रे? वकिलाने केलं असतं की त्याचं काम. पण चल, आता आणलेच पेपर तर थँक्यू. यश आता घाबरतो आणि यमुनाला म्हणतो, काय गे, मग कोणासाठी मागवलेत ते पेपर? अरे यश, तुझ्यासाठी मागवलेत. मला सगळ्यांची काळजी आहे, मग तुझी काळजी नाहीये का? तुझी काळजी वाटतीये ना, म्हणून तर हे डिवोर्स पेपर मागितलेत मी. आता यशलाही धक्का बसलेला असतो. हिचं डोकं बिकं फिरलं की काय? आता मोहितलाही धक्का बसतो आणि विद्यालाही धक्का बसतो. डिवोर्स पेपर तेही यशसाठी आणि यमुनाने का मागितले? यमुना खरंच बावळटच असते. अरे हो यश, एवढं काय पॅनिक होतोय? मी बहीण आहे तुझी आणि तू माझा भाऊ. मला तुझी काळजी वाटणं साहजिकच आहे ना. तुझी काळजी वाटली म्हणून तर डिवोर्स पेपर आणलेत मी. आणि हे बघ, एवढं काय लगेच पॅनिक व्हायला जाऊ नको. काळजी वाटते ना, काळजीसाठीच मी सगळं काही केलंय. आणि कसं आहे, तुझी काळजी घेणं एक मोठी बहीण म्हणून जबाबदारी आहे ना माझी. बघ बरं, लग्नाच्या दिवशी तू नाही का म्हणला होता, कावेरीची लग्न करण्याचा तुझा काही एक प्लॅन नव्हता, सगळं काही झालंय आणि यात तुझा काही हात नाहीये, तू म्हटला होता ना सगळ्यांच्या समोर. म्हणजे थोडक्यात काय यश, तुझं लग्न कावेरीशी अगदी जबरदस्तीने झालंय, तेही तुझ्या मनात नसताना. बरोबर आहे का? म्हणूनच सगळ्या गोष्टींची काळजी वाटली आणि मी हे डिवोर्स पेपर मागितले. मलाही माझ्या भावाची काळजी की रे. आणि त्या घोंगटमध्ये असलेली अमृता नसून कावेरी आहे हे तुला माहितीच नव्हतं आणि तरीही लग्न झालं. बरोबर, कारण तुझ्या माच्या विरोधात गेलेली मुलगी तुला आवडणार नाही आणि आवडतही नाही हे आम्हाला माहिती की. मग तुझं बळजबरीने लग्न झाल्यासारखंच झालंय ना. मा किती चिडली होती. मा काय म्हटली होती, लग्नाच्या मांडवात विश्वासघात केलाय माझा तू. यश, तू काय म्हटला, नाही मा, मला यातलं काही एक माहित नव्हतं. माझ्यासमोर अमृता आहे की कावेरी खरंच मला माहित नव्हतं. माझ्या समोर म्हटला होता ना. म्हणजे थोडक्यात तुझी फसवणूक झाली होती. बरोबर, मलाही आवडलं नव्हतं की तू कावेरीशी लग्न केलं आणि आम्हालाही धक्का बसला की अमृता सोडून कावेरीशी कसं लग्न केलं. सगळेच प्रॉब्लेम्स होते आणि याच्यावर एकच सोल्युशन, तू कावेरीला डिवोर्स देऊन टाक. म्हणजे माझा रागही शांत होईल आणि सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. कसंही ना यश, प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन असतं रे, फक्त ते शोधायला लागतं. खरंच मला काहीच माहित नव्हता.
मी अजूनही सांगतोय की जो काय प्रकार घडला त्यातलं मला काही एक माहित नव्हतं. माझीही फसवणूकच झालीये त्यावेळेला. खरंच मला माहित नव्हतं ती अमृता नसून कावेरी आहे. खरं सांगू का यश, मला अमृताची दया आली रे. तुझं लग्न झालं तरीही अमृता याच आशेवर आहे की अजूनही तिला स्वीकारशील, तिच्या प्रेमाचा स्वीकार करशील आणि तिला बायको म्हणून स्वीकारेल. म्हणून बिचारी याच घरात आहे. इतकी आशा आहे तिला, इतकं प्रेम करते तुझ्यावर. अमृताची दया आली ना म्हणून सगळं काही केलं बघ मी. हे बघ, तुला सुद्धा कावेरीचं वागणं पटलेलं नाहीये, बरोबर का? कावेरी जे वागली ते अजिबात आवडलं नाही. मग या डिवोर्स पेपरवर साईन कर आणि ते प्रूव्ह कर की तुला कावेरी जे वागली ते अजिबात पटलेलं नाहीये. म्हणजे सगळ्यांचेच गैरसमज दूर होतील. विद्या आता मनातल्या मनात म्हणते, जरा शांत बसवत नाही या बाईला. आता हे काय नवीन नाटक काढलंय, डिवोर्स वगैरे, आणि ही कोण शहाणी लागून गेली मध्येच डिवोर्स पेपर देणारी आणि याच्यावर सही कर अशी जबरदस्ती करणारी. विद्या आता घाईघाईने पटकन तिथून निघून गेलेली असते आणि सगळा घडलेला प्रकार ती कावेरीला सांगते. पटकन बाहेर चला. यमुना ताईने डिवोर्स पेपर आणले आणि यश भाऊजींना जबरदस्तीने त्याच्यावर सही करायला लावतीये. कावेरी म्हणते, काय? हो, मी जे सांगितलं तेच खरंय. अमृता म्हणते, यामिनी ताई किती विचार करशील माझा, नको ना एवढा विचार करू. अमृता, तुझ्याकडे बघून तर ही आयडिया आली मला. कसं आहे ना यश, कावेरीशी लग्न झालंय म्हणून काय आयुष्यभर तिच्याबरोबर बांधला गेलाय असं काही नाहीये. कावेरीशी लग्न मोड आणि अमृताशी लग्न करून सुखी हो. सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणार. कळतंय का तुला? अमृता म्हणते, यश, यामिनी ताई जे म्हणतीये ते पटतंय मला. देऊन टाक ना त्या कावेरीला डिवोर्स. नाहीतरी तुला ती पटतच नाहीये ना, मग व्हा की तुम्ही दोघं वेगळं. तिलाही कळू दे की माझं या घरात काय स्थान आहे. अमृता आता यशला म्हणत असते. यशने अगदी खाली मान घातलेली असते, कारण यांच्या प्रश्नावर त्याच्याकडे काही एक उत्तर नसतं. यमुना आता जबरदस्तीने या यशला त्या डिवोर्स पेपरवर सही करायला लावते. त्याला नाहीही म्हणता येत नसतं आणि सहीही तो करत नसतो. अगदी सगळं काही शांत असं झालेलं असतं, पण यमुना मात्र त्याच्या मागे लागलेली असते की डिवोर्स पेपरवर सही कर. अगदी त्याला जबरदस्तीच करत असते. यश, हीच वेळ मला दाखवून द्यायची की तू आपल्या कुटुंबाबरोबर एक कारस्थानी कावेरी सोबत नाहीये. त्यामुळे गुपचूप सह्या कर. यश, मी म्हणतीये तुला सह्या कर. यश आता सही करायला लागलेलाच असतो अगदी मजबुरीने. तेवढ्यात काय विद्या घेऊन आलेली असते कावेरीला आणि कावेरीला निरोप दिलेला असतो की यश भाऊजी आता सही करणारच आहे डिवोर्स पेपरवर. कावेरी अगदी धावत पळत आलेली असते आणि यश पेन हातात घेतो. पटकन असे पेपर ओढून घेतलेले असतात कावेरीने यशच्या हातातून. आता मात्र सगळा डावच पलटून टाकलेला असतो कावेरीने. विद्या परत येऊन उभी राहिलेली असते सगळं काही बघण्यासाठी. कावेरी ते डिवोर्स पेपर घेते आणि निवांत अशी वाचत बसलेली असते. यमुना म्हणते, काय ग, धक्का बसला की तुला? हसते आणि यमुनाकडे बघते कावेरी. पेपर नीट आहे की नाही ते चेक करत होते. अगदी बरोबर आहेत. तुम्ही बिंदास अशी सही करा याच्यावर, काही एक प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही सही करा बिंदास, पण मी काय सही करणार नाही. त्यामुळे डिवोर्स हा होणारच नाही. कळालं? अमृता म्हणते, म्हणजे तू सही करणार नाही याचा अर्थ? कसं आहे ना यमुनाताई, तुमचे मिस्टर पोलिसात आहे आणि तुम्हाला अजूनही नियम माहिती नाही का? दोघांचीही संमती असल्याशिवाय, दोघांचीही पेपरवर सही असल्याशिवाय डिवोर्स होत नाही. कितीतरी लोकांची लग्न अगदी मनाच्या विरुद्ध झालीये मान्य नसताना, तरीही आतापर्यंत त्यांचा डिवोर्स झालेला नाहीये. एवढा साधा नियम तुम्हाला माहित नाहीये? दोघांचीही संमती असल्याशिवाय डिवोर्स होत नाही. बरोबर आहे ना मोहित जिजू? मोहित म्हणतो, अगदी बरोबर आहे. कावेरी जे म्हणते ते अगदी बरोबर आहे. जोपर्यंत कावेरी या पेपरवर सही करत नाही तोपर्यंत हा डिवोर्स होणार नाही. यशने सही करू दे किंवा नको करू दे, कावेरीची सही असल्याशिवाय डिवोर्स होणार नाही. एवढं साधंही कळत नाहीये यमुना तुला? यशने लाख वेळा सही करू दे, मला काही फरक पडत नाही. जेव्हा मी पेपरवर सही करेल तेव्हाच तो डिवोर्स ग्राह्य धरला जाईल. कळतंय का? करू दे यशला. आता विद्या म्हणते, खरंच डोकं आहे या कावेरीला. आणि हो यमुना ताई, अजून एक महत्वाचं सांगते. माझा जीव जरी गेला ना तरी या पेपरवर मी साईन करत नसते. त्यामुळे कशाला उगाच हा खटाटोप केला आहे पेपर वगैरे, डिवोर्स वगैरे. अहो, जरा बारीक अभ्यास करत जा आणि मग कारस्थान करत जा की तुमचं. यमुना आता परत तोंडावर पडलेली असते. करायला गेली एक आणि झालं एक. शायनिंग मध्ये तिने डिवोर्स पेपर तर मागितलेले असतात, पण तिला माहितीच नाही की याने सही करून उपयोगच नाहीये. जेव्हा कावेरी सही करेल तेव्हाच काय तो डिवोर्स ग्राह्य धरला जाईल. आणि तिने याला थोडी सुद्धा विचार केला नाही की कावेरी काही झालं तरी डिवोर्स पेपरवर सही करणार नाही. डायरेक्ट तिने डिवोर्स पेपर मागितलेले असतात आणि मोकळी झालेली असते. बुद्धी कमी असल्याचा हा
सगळ्यांच्या पुढे उदाहरण आहे की हिला बुद्धी कमी आहे पण जास्त बुद्धी असल्यासारखं वागायला जाते आणि नेहमी तोंडावर पडते यमुना ताई. कावेरीशी पंगा घेणं इतकं सोपं नाहीये, तरीही सारखी सारखी तिला टक्कर घ्यायला ती जातच असते. प्रत्येक वेळेला तोंडघशी पडत असते ही यमुना. या वेळेला ही तोंडघशीच पडलेली असते. कावेरीने चांगलाच टोला तिला लगावलेला असतो. यश आता सगळ्या याच्यातून सुटलेला असतो. सही करण्यापासून तो वाचलेला असतो, कारण जबरदस्तीने पेपर देऊन सही कर असं त्याच्या मागे टुमकच लावलेलं असतं ह्या यमुनाने. आणि बिचारा आता सही करण्यासाठी पेपर घेऊनही बसलेला असतो. पण सगळी काही बाजी आहे ती उलटवून टाकते. जेव्हा कावेरी येते तेव्हा डायरेक्ट सांगते मी सही करणार नाही, त्यामुळे हा डिवोर्स आहे तो ग्राह्य धरला जाणार नाही. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. कावेरीने सगळ्यांसाठी खूप छान असं जेवण बनवलेलं असतं. पौर्णिमा म्हणते एवढं झणझणीत जेवण इथे कुणी जेवणार नाही, मी जेवणार नाही. कावेरी म्हणते मला आवडेल तेच या घरात बनणार आणि तेच सगळ्यांना खायला लागणार, तेही मुकाट्यानं. कळतंय का, तुम्हालाही जेवायला लागणार आहे. यमुना म्हणते मी तर जेवतच नसते, मी हे जेवण जेवणार नाही. यापेक्षा फ्रुट्स खाल्लेले बरं की. कोणी सांगितलंय हा जेवण जेवायला, तेही तू बनवलेलं. मी काय जेवत नसते. यमुना आता फ्रुट्स कडे चाललेली असते. लांबून चाकू फेकून मारते कावेरी आणि बरोबर ऍपल मध्ये चाकू पडतो. यमुना घाबरते आणि माघारी होते. कावेरी तिच्या जवळ जाते आणि म्हणते मुकाट्याने जेवायचं. अन्नाचा अपमान झालेला मला चालणार नाहीये, त्यामुळे समोर जे वाढलंय ते मुकाट्याने जेवायचं. मी जेवणार नाही. मलाही बघायचंय कावेरी तू काय करतीयस. आता दाखवून दे तू नेमकी काय करणार आहे. मी कावेरी आहे. यमुना ताई तुम्ही विसरू नका, मी जे जेवण केलंय तेच तुम्हाला जेवायला लावणार. कावेरी नाव सांगणार नाही मी. यमुना म्हणते की तूही मला जेवायला लाव, मी बघते तुझी हिंमत तरी किती चालते. आता कावेरी ही ठकास महाठक असते. तिने डायरेक्ट चाकू लावलेला असतो हिच्या मानेला आणि म्हणते हे जेवण मुकाट्याने जेवायचं. जेवण तुम्ही जेवला नाही तर अन्नाचा अपमान होणार आणि सगळं काही जेवण व्हायला जाणार. आता बघूया कावेरीने जबरदस्ती केलेली असते यमुनाला. ती जेवण जेवते का की अजून काही तमाशा घालून नवीनच काहीतरी प्रकार किंवा नवीनच काहीतरी भांडण त्या घरात उभं करते. कारण यमुनाला भांडण केल्याशिवाय काहीही दुसरं सुचत नसतं. या वेळेलाही ते तेच करणार आणि जेवणार नाही आणि तिथून अलगद निसटून जाणार. बघूया आपण उद्याच्या भागात नेमकी यमुना काय तमाशा करते आणि कावेरीला कसा कसा त्रास देते. हे जर बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.